हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. विठाला पुढं पुढं सरका. विठाला विठाला बोला पुंडलिक वरदारी विठाला. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम संत मोतीराम गुरुवर्य मारुती छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी भारत माता की भारत माता की. हला, 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 हला. रामकृष्ण हरी. गोवडी पाहता गोवडी खाय त्यांची उष्टावडी करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान आले द्यावे डाई धावे वळतिया मागे गाई करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला करीती नामा चे चिंतन गडी कानो बाचे ध्यान अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं धनुजबनकुशानं ज्ञानिनामाग्रगण्यं सकलगुणनिधानं वन्नरानामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवामृन्दकारं नन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. 16व्या शतकात एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला घडविले स्वराजे जेने सुखावली प्रजा परस्त्री माते समान असा होता माझा राजा. थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला कधीच विसरणार नाही राजे नमन तुम्हा करण्यास. शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड अनाध्यानी पाहता गोवडी खाय त्यांची उष्टावडी. ऐका वैराग्यांचे महामेरू ज्ञानियांचे कल्पतरू साधकांचे जगद्गुरु यह लोकातील तारू चैतन्याचा चितकळा वैराग्यांचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा आणि प्रेमाचा मळा असणारे आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये ज्या गवळणींनी
ज्या गोपाळांनी अनंत जन्म निष्काम सेवा केली त्या सेवेचं फळ सांगतात. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्याचा म्हणजे तो असा की आपल्या सुंदरसं गाव, पवित्र गाव, पावन गाव असणारं श्री क्षेत्र कोरेगव्हाण, चाललेला अखंड हरिनाम सप्ताह, काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, कीर्तन महोत्सव, अन्नदान या ठिकाणी चालू आहे. सर्व ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्यानं हा सुंदरसा दृष्ट लागावी, नजर लागावी हा कार्यक्रम आहे. आणि त्याच कार्यक्रमाला सर्व आमच्या ताई, मोठी दिदी, लहानी दिदी, आईसाहेब, आजीमाय, अण्णा, तात्या, मामा सर्व उपस्थित श्रोते मंडळी आहेत. आणि या ठिकाणी दिग्गज मंडळी, महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध पक्वास सम्राट, 4 राज्यामध्ये त्यांचं नाव गाजलेलं आहे असं वैभव असणारं आमचे हरिभक्त परायण कृष्णा महाराज भोरकडे या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरे आमचे गायन कोकिळा, भावप्रधान गाणं, भजन सम्राट किशोरदादा दिवटे या ठिकाणी गाण्याकरता उपस्थित आहेत. आणि ज्यांचा आवाज भारतभर गाजत आहे, अनेक विद्यार्थी ज्यांनी तयार केले असे भजन सम्राट उद्धवजी महाराज शिंदे आळंदीकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याच गावचं रत्न, युवा कीर्तनकार, तडफदार महेश महाराज या ठिकाणी आहेत. सर्वच या ठिकाणी आता कोणाकोणाचे नाव घ्यावं है का नाही. पांडुरंगाला फूल वाहतो वाकून आणि सगळेचे नाव घेतो त्या बाबाचा मान राखून. विठाला विठाला, हा, टाळी टाळी. सुंदर तुम्हाला चिंतन ऐकायचंय बरं. फक्त आता बसलेले जे माणसं आहेत तुमच्या मागं 2 कामं. कोणते कोणते? बिड्या वाढायच्या आणि तंबाखू चोळायची. नाही नाही, हातानं टाळी आणि मुखानं नामचिंतन. कारण असे बाबा, कानों में बालिका, घर में घर वालिका, और कथा और कीर्तन में ताली का महत्व होता है. और जो कीर्तन में तालियां ना बजाए, गौर से सुनिए. संतरा निचोड़ने के बाद जो निकलता है उसे जूस कहते हैं, और जो कीर्तन में तालियां ना बजे उसे कंजूस कहते हैं. बजाओ. असं विठाला विठाला, आणि मला खूप आनंद वाटायला. एवढे तरुण बांधव या ठिकाणी आहेत, वृद्ध माणसं आहेत, आणि सर्वात माझे आवडते हे बालगोपाळ आहेत. मला जर 15 मुली झाल्या तर सगळे जावई मी तुमच्याच गावातले करीन. विठाला विठाला, गोड प्रसंग आहे, तुम्हाला ऐका. काला म्हणजे एकीकरण, काला म्हणजे दुःखाचा नाश, काला म्हणजे ज्ञानाची प्राप्ती, काला म्हणजे जीवानं शिवरूप होणे, याचं नाव आहे काला. आणि आज आपल्या इथं काल्याचे या ठिकाणी प्रसंग आपल्याला ऐकायचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, त्या गोपाळांचं भगवान कृष्णाने उष्ट खाल्लं. प्रश्न असा पहिला आहे बापू, भगवान श्रीकृष्णाने कन्हैयाने काला कुठं केला? काला द्वारकेत केला नाही, काला मथुरेत केला नाही, काला वैकुंठात केला नाही, तर काला कुठं केला मंडळी? गोपाळ घेऊन वृंदावनामध्ये काला का केला? कारण काल्याला लागणारं प्रेम हे वैकुंठात नव्हतं, ते द्वारकेत नव्हतं, किंबहुना मथुरेत सुद्धा नव्हतं. काल्याला कोणतं प्रेम लागते? आता प्रेमाचे प्रकार 3. प्रेमाचे प्रकार, झोपा झाल्या तुमच्या? माझ्याकडे बघा डोळे वाचून. काल्याचे प्रकार 3. हो, जे प्रेम लागणारा काल्याला आहे कृष्णा महाराज, ते कोणता आहे? प्रेमाचे प्रकार 3 सांगितले शास्त्रामध्ये. सामान्य प्रेम, समंजस प्रेम आणि समर्थक प्रेम. सामान्य प्रेम कशाला म्हणतात मंडळी? जिथं स्वतःचा स्वार्थ आहे, स्वतःचं हित आहे, त्याला म्हणतात सामान्य प्रेम. दुसऱ्याचं काही हो पण माझं चांगलं झालं पाहिजे. हे चिदान देगा देवा, शेजाऱ्याला कोरोना व्हावा, माझं चांगलं झालं पाहिजे. आता आपलं कसं असतं, आता ऐका पोराय हो, शेजाऱ्यापेक्षा डबल वस्तू असल्या तर करमत आहे, नाही तर सुपर सेवन गोळीच घ्यावं लागते. मला लवकर लवकर सांगा. माझ्याकडे बघा, शेजाऱ्याने जर एक गाडी घेतली तर आपलं किती घ्या वाटतात? जरा जोरात, किती? शेजाऱ्याने एक फ्लॅट घेतला तर आपलं किती घ्या वाटते? शेजाऱ्याने एक बंगला बांधला तर आपलं किती बांधा वाटते?
शेतात एक माणूस मेला तर आपले किती मला वाटतील. हे काळ पोरग खतराचे सारे म्हणाले 4. त्याचा इमा काढलेला आहे म्हणाले. आपलं जीवन कसं असतंय, आपलं चांगलं व्हावं याला सामान्य प्रेम म्हणतात. समंजस प्रेम कशाला म्हणतात, जिथं दोघांचा स्वार्थ आहे, तुमचाही स्वार्थ आहे आणि माझाही, याला समंजस प्रेम म्हणतात. आमच्या परभणीमध्ये सरकारी दवाखान्यात एक म्हातारी मावशी झाडाखाली बसली होती. समंजस प्रेम कशाला, मी जवळ गेलो, म्हणजे मावशी इथं काय करायला दवाखान्यात, म्हणजे महाराज 1 महिना झाला मी दवाखान्यातच आहे. म्हणजे काय झालं मावशी तुम्हाला, म्हणजे मला काय झालं नाही महाराज. मग आमच्या मालकाची तब्येत बरोबर नाही. म्हणजे मालकाला काय झालं, म्हणजे महाराज माझ्या मालकाच्या 2 किडन्या गेल्या. म्हणजे मग डायलिसिस का कोणी किडन्या द्यायलाय, नाही म्हणजे महाराज कोणी किडन्या द्यायला का वाट बघायला. म्हणजे कोण दिल्या का, म्हणजे नाही महाराज. म्हणजे मावशी तुम्हाला किती किडन्या आहेत, म्हणजे महाराज 2 आहेत. म्हणजे तुमची द्या ना 1, म्हणजे महाराज माझी त्यानंतर माझं कसं होईल, मी देऊ का, म्हणजे चटकन देवा का. म्हणजे मालकाचं चांगलं व्हावं आणि माझं सुद्धा चांगलं व्हावं याला म्हणतात समज. वा, देह जावो अथवा राहो आणि पांडुरंगी प्राण गेला तरी चालन, पण देवावरली निष्ठा एक विधता न हटणं याला म्हणतात समंजस प्रेम. आणि ज्यांनी देवावर देशावर समंजस प्रेम केलं त्यांचं नाव राहिलं, त्यांचा जय जयकार केला. आता 13 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत, 15 तारखेला भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण होतात, म्हणजे अमृत महोत्सव. म्हणून घर घर तिरंगा, प्रत्येक घरावर काय लावायचे आता, तिरंगा लावायचा. कारण त्या तिरंग्या करता, त्या ध्वजा करता आपल्या देशांच्या जवानांनी, सैनिकांनी आपले स्वतःचे प्राण दिले, आपलं घर बर्बाद केलं आणि भारत देश सुरक्षित ठेवला. किती प्रेम असते देशावर. ऐका, आलत 15 ऑगस्ट जवळ, पोरायसाठी जावई मांडी घाला, सावधान. ऐका, देशावर किती प्रेम असते. ऐका, आमचा परभणी जिल्हा आणि बापू परभणी जिल्ह्यामध्ये आपला पालम तालुका. पालम तालुक्यामध्ये एक वाडी, तिथे एक आमचा एक सैनिक होऊन गेला. ऐका, बोलू नका. त्या सैनिकाचं नाव होतं शुभम मुस्तापुरे. काय नाव त्याचं, शुभम दादा म्हणा. शुभम दादा ड्युटीवर जॉईन झाले आणि भारत रक्षणाकरता हातात 47 बंदूक घेतली. 2 वर्ष काश्मीरला होते महाराज आणि अचानक अतिरेक्यानं हल्ला केला. 11 अतिरेकी आमच्या शुभम दादानं एकट्यानं 11 अतिरेकी मारले. 12वा मारायला गेला आणि गवताचा बॉम्ब अंगावर पडला शुभम दादाच्या आणि शुभम दादानं देह पांडुरंगाच्या हृदयात विलीन केला. ज्यावेळेस त्यांची अंत्ययात्रा गावाकडे आली, आमचे मालक अच्युत महाराज दस्तापूरकर बाबा आम्ही गेलो. 40,000 लोक होते मातीला. झालं, माती झाली, हार झाले, सगळे झाले. 1 महिन्याच्या नंतर मी म्हणलं आपण काहीतरी मदत करावं. सर्व आमचे लेकरं बाळ घेऊन आम्ही त्यांच्या घरी गेलो. त्या फोटोच्या पाया पडू मी शुभम दादाच्या, ज्यांनी 11 अतिरेकी मारले, देशाचं रक्षण केलं. त्याचे वडील टेलर काम करतात, टेलर. त्यांच्या पाया पडायला गेलो, रडू लागलो. म्हणजे महाराज काय झालं तुम्हाला रडायला. मला आपला शुभम आपल्याला सोडून गेला. म्हणजे रडू नका महाराज, माझा शुभम काय व्यसन करून गेला नाही, ऑक्सिडेंट मध्ये मेला नाही, तर देशाची सेवा करता करता मला एकच आशीर्वाद द्या महाराज. मला काय आशीर्वाद द्यायचा, माझ्या शुभमनं फक्त 11 अतिरेकी मारले. मग शुभमचा लहाना भाऊ आता 12वीला आहे. मग त्याला मी इतकं शिकवणार की पुन्हा शुभमच्या जाग्यावर देशाकरता ड्युटी. और जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए.
ज्या ध्वजा करता झेंड्या करता अनेक सैनिकांनी प्राण दिले. आता 13 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत सर्वांनी घरावर काय लावायचे? वा, ग्रामपंचायत देणार आहेत पण आपण काय दरिद्री थोडंच आहेत, आपल्या पैशाने लावा. विठाला विठाला याला समर्थक प्रेम म्हणतात. प्राण गेला तरी चालन, आहे का नाही? सैनिकांचे एकच म्हणणं असतंय कृष्णा दादा, काय? कोण जाने कब मौत का पैगाम आ जाए. म्हणजे कधी मरण येणार कोणाला ठाव. कोण जाने कब मौत का पैगाम आ जाए, मेरी जिंदगी की आखिरी शाम हो जाए, इसलिए तलाश करता हूं हर एक पल ये मैं कि मेरी जिंदगी भी भारत के काम आ जाए, हिंदुस्तान के काम आ जाए. याला म्हणतात समर्थक प्रेम. मग ज्या भक्तांनी देवावर समर्थक प्रेम केलं त्या भक्तासाठी देवानं काला केला, त्यांचं उष्ट खाल्लं. हो, समर्थक प्रेम कसं? आता प्रेमच राहिलं नाही महाराज, फक्त प्रेम भाव शब्द राहिला, तर खरं प्रेम राहिलं. अशा भानगड झाल्यात. काय काय जणाला काहीच कळत नाही, काय काय जणाला लगेच कळायले, काहीला काहीच कळत नाही. परवा दिवशी आमच्या आजीला म्हणलं, आजी माय म्हणले काय? मला आपल्या गावातले सरपंचाची आई कोमात गेली. आमची आजी म्हणली, ते काय मोठाली माणसं ते कुठं बी जाते. म्हणजे ज्यांनी या देशाकरता देवाकरता प्राण दिले, नामचिंतन केलं, त्यांचं देवानं काय केलं? उष्ट खाल्लं. कधी खाल्लं आणि कोणत्या वेळेस खाल्लं? तुकाराम महाराज म्हणले गोड प्रसंग आहे. म्हणजे सांगा, ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण, आता लक्ष देऊन ऐका, गोकुळामध्ये असताना 7 वर्षाचे भगवान कृष्ण आणि कृष्णाचा बापू एक नियम होता, काय? आपला डब्बा गोपाळांना खाला द्यायचा आणि गोपाळांचा डब्बा आपण खायचा, असा नियम. ऐका, तिकडच बस द्या आता. विठाला 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 भगवान कृष्णाचा नियम गोपाळांचा घरचा डब्बा खायचा. ऐका बरं आई साहेब, एके दिवशी मधुमंगल, शाबास, वा, खरंच आपल्या गावाचं भाग्य बरं की एवढे महाराष्ट्रात नाही तर 4 राज्यात गाजलेले कलाकार. जी टॉकीज फेमस कृष्णा महाराज, उद्धव महाराज शिंदे म्हणायला 10 तास लागतात. किशोर महाराजांची कॅसेट महाराष्ट्राबाहेर गाजलेली. असे दिग्गज कलाकार तुमच्या गावात आले, तुमचं खरंच मोठं भाग्य आहे महाराज. कारण असे कलाकार भेटणं सोपं नाही. आता कलाकार असतात आमच्या कीर्तनाला, कोण? वारकाचा मुजा वाजवायला, सुताराचा पाप्या म्हणायला आणि ईशनाथ त्या कीर्तन ऐकायला. त्याला समजन मला कळन. ऐकायला विठाला विठाला ज्या गोपाळाने अखंड भजन केलं, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारा, श्रीकृष्ण गोविंद बोला, हे नाथ नारा, हे नाथ नारा, हे नाथ नारा, श्रीकृष्ण गोविंद हे नाथ नारा, श्रीकृष्ण गोविंद हे नाथ नारा. क्या बात आहे, गोड. एकदा दोघांचा आवाज ऐकतो मी एकदा. पुरुष मंडळी तेवढे फक्त म्हणा, पुरुष मंडळी. हा, देवकी नंदन गोपाला, विको बंद करा. देवकी नंदन गोपाला. ते पाठीमागचे मोदीचे जावई, तुमचा आवाज एवढा. फक्त पुरुष मंडळी, मग नंतर महिला मंडळी आपला नंबर नाही काटला पाहिजे. हा पोरा, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला,
पारुबाई लागली झोपायला. हा, जमलं. वा. आता सर्व महिला म्हणला याचा नंबर कटन इतक्या जोरात म्हणा सगळ्यांनी. हा. नामदेव जनाबाई. तुम्ही नाही. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई. आवाज. हा. नामदेव जनाबाई. वा वा. नामदेव जनाबाई. हा. नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई. मागच्या बाया म्हणीत नाही. अखंड भजन केलं बापू. नामचिंतन केलं. त्यांचं उष्ट खाल्लं करी ते नामाचे चिंतन आणि गडी कानोबाचे ध्यान. नाम नामीचा अभेद म्हणजे चिंतन करायचं पांडुरंगाचंच आणि डोळ्यासमोर फोटो सुद्धा आणायचा. देव राम म्हणलं की राम दिसला पाहिजे, कृष्ण म्हणलं की कृष्ण, विठ्ठल म्हणलं की देवटे दादा समोर विठ्ठल दिसला पाहिजे. याला म्हणतात नाम नामीचा अभेद. ज्याचं नाव घेतलं ते चित्र दिसलं पाहिजे. गडी कानोबाचे ध्यान. आले द्यावे डाई धावे वळते या मागे गाई. आज प्रामुख्यानं विषय असतो कृष्ण चरित्राचा, ते पाहायचाय. एकदा भजन करा. विठोबा रखुमाई. सर्व हातवरी करा. कॅमेरावाले याच्याकडे जाऊ दे. हातवरी सरळ. वा. क्या बात. उभा टाक रे पोरं. उभा टाक. सरळ जाऊ द्या. काय क्या बात आहे. एक मिनिट. उभा टाक. शिवाने तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा. आता लक्ष देऊन ऐका. आजचा विषय असतो मंडळी चरित्र. भगवान परमात्म्याचे चरित्र ऐकायचं, सांगायचं. ऐका. चरित्र ते उच्चारावेन केले देवी गोकुळी. भगवान कृष्णाचा अवतार कधी झाला. थोडे भागवत कथा ऐका. आता ज्यावेळेस वसुदेव आणि देवकीचं लग्न झालं, लग्नामध्ये विघ्न आलं आणि विघ्न आल्याच्या नंतर कंसाने हातात खडग घेतलं आणि मारण्याकरता धावला. बहिणी करता हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवानं सांगितलं कंसा का मारतोस. म्हणजे हिच्या पोटी येणारा मुलगा माझा शत्रू आहे, माझा वैरी आहे, माझा काळ आहे. म्हणजे मुलगा आहे. हिनं काय केलं. महाराज सोडून दिलं, काळागृहामध्ये ठेवलं. बघता बघता वसुदेवाला 6 मुलं झाले आणि साईला साई कंसानं मारले. साई मारित दुराचारी. आणि 7व्यांदा योग मायेनं गर्भ रोहिणीच्या गर्भामध्ये पाठवला. आणि 8व्यांदा महेश महाराज सत्यवरम सत्य परम त्रिसत्यम युनिमच सत्य सत्यात्मकम शरणम प्रपन्ना तमद्भुतं बालकमांभुजक्षणं चतुर्भुजं शंख गदायुधं गलशोभित कौस्तुभम पितांबरम सांद्रपयोग शोभगम. देव प्रगट झाला. कसा झाला. आयोनी संभव नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. गोपाळ कृष्ण भगवान. गोपाळ कृष्ण भगवान. 8 वर्षाची कृष्णाची मूर्ती प्रगट झाली. 8 वर्ष झाल्यानंतर देवकीने सांगितलं देवा आम्ही दोघांना 3 जन्म तपश्चर्या केली. कशा करता. तुम्ही बाल रूपात जन्माला येण्याकरता. सांगितलं आई मी लहानच होणार आहे पण तुम्हाला एक मेसेज द्यायचा आहे. काय. दिस इज माय ऑर्डर गोकुळ. मी लहान झाल्याच्या नंतर मला इथं नका ठेवू. मग गोकुळात न्या. आणि भगवान परमात्मा लहान झाले आणि लहान झाल्याबरोबर वसुदेवानं टोपलं घेतलं. कृष्णाला हात लावल्याबरोबर सगळे बंधन तुटून गेले आणि त्या ठिकाणी भगवान कृष्णाला घेऊन कुटणीच्या घराला आणि मजनी. आणि त्या ठिकाणी मंद मंद पाऊस आहे. रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत. आणि देव प्रगट कधी होतात. हो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. किंवा
पवित्रानाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी भक्ता राखे पायापासी दुर्जनासी. आणि असे भगवान परमात्मा टोपल्यामध्ये घेऊन वसुदेवच्या डोळ्यासमोर चित्र आणा. मंद मंद पाऊस चालू आहे, यमुना माय भरलेली आहे. वसुदेव कमरा इतक्या पाण्यात आले तरी पुढं, गळ्या इतक्या पाण्यात आले तरी पुढं. महाराज डोक्यावरून पाणी जाऊ लागलं तरी बाप माग सरकला पुढं. म्हणजे बघा, आईपेक्षा 100 पटीनं लेकरावर कोणाचं प्रेम असते? टोपी बापाचं. कोणाचं? हे म्हणाले बायकोचं. पाहाई खतरा दिसायले लेकर खतराच आहेत महाराज आपले. कालच एक पोरग गुळ देऊ लागलं 5-5 मिनिटाला कीर्तनात खाला. 5 वेळेस त्या हाताने गुळ खाल्ला, पण गुळ जरा खारट लागू लागला. म्हणजे गुळ खारट का लागायलाय? त्या पोराकडे बघितलं, ते नाकात बोट घाला आणि पुन्हा गुळ खाला. ऐका वसुदेव, ऐका सर्व माझ्या दिदी, पाठीमाग सरकले नाही, मुलाला घेऊन पुढे जाऊ. बापाचं प्रेम एकाच मिनिटात. ऐका, राम वनवासाला निघाले आणि निघाले असताना कौसल्या मातेनं सांगितलं, रामा वना जाता रघुनंदन गाईचे गळती लोचन अश्वगज करीती रुदन दुःखी पाशान उलताती. ऐका कौसल्या माता काय म्हणल्या, रामा अरे माझ्या रामा मनमोहना मेघ श्यामा नको जाऊ बाळावना मजाला प्रेम पाना कोणा पाजऊ राघवा. अरे राघवा, रामा मला सोडून जाऊ नको. सगळे अयोध्येत नगरीला वाटलं आता माईचा प्राण जाते, माय मरण पावती, काय लेकराचा विरही. ऐका, राम वनवासाला गेले आणि राम वनवासाहून पाठीमाग आले. राम वनवासाला गेल्याच्या नंतर 6व्या दिवशी राम 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 म्हणून दशरथानामध्ये रामाच्या बापानं प्राण सोडले. कौसल्या माता राम राम म्हणू लागली, पण अर्धी चपाती खाऊन 14 वर्ष जिवंतच होती. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का काय सांगायचं? माईपेक्षा प्रेम कोणाचं असते? वडिलाचं. महिला मंडळ म्हणायत पुढच्या वर्षीची तारीख घेऊ नका आता. ऐकताय ना? वसुदेवजी निघाले. कृष्णानं पाहिलं बापाचं प्रेम खूप माझ्यावर आहे. पाय काढला, यमुनेला दर्शन दिलं, समोर आले. यशोदा माय जिथं झोपलेल्या होत्या तिथं देवाला ठेवलं, तिथली माया उचलली आणि पाठीमाग घेऊन आले. इकडं सकाळ झाली. सकाळ झाल्याबरोबर एका दासीनं पाहिलं, यशोदे काय सुंदर मुलगा आहे, काय हसायलाय, काय चेहरा आहे, काय सुंदर आहे. यशोदा मातेला जाग केलं. यशोदे काय म्हणजे मुलगा झाला. यशोदा मायनं चेन काढली सोन्याची आणि दासीला दिली. तिला म्हटलं बस नंद बाबा काय झालं, मुलगा झाला. अंगठी काढली, तिला दिली. तिला वाटलं वा, ज्याला निरोप सांगितला बक्षीस सगळ्या गावानं सांग सुटली. वा, रडते माझे बाळताने समजाविता. त्यावेळेस महाराज पुतना मावशी पाळण्याजवळ गेले. आता थोडं चिंतन आहे का? पाळण्याजवळ गेल्याबरोबर देवानं डोळे झाकले. आता कृष्णानं डोळे का झाकले याचे गर्ग संहितेमध्ये 21 उदाहरणं आले. देवाने याच्याकरता डोळे झाकले, देवाला वाटलं इथं दैदूत तूप लोणी खाण्याकरता मी आलो आणि आता पहिल्यांदा मला काय त्याची वेळ आली, विष. म्हणून भगवान शंकराला हाक मारली. ततक्रतली कृत्या व्यापो हला हला विषम अभक्षयम महादेव कृपया भूत भावना. भगवान शंकराला हाक मारण्याकरता डोळे झाकले. देवाला वाटला तर ही मला मारण्याकरता आली. ही आहे तरी कोण? ही रत्नमाला
बळीराजाची मुलगी. ज्यावेळेस बळीराजाच्या दरबारात वामन भगवान गेले आणि ते लहान रूप पाहिलं, तिनं पाहिल्याबरोबर तिच्यात वात्सल्य भाव तयार झाला. म्हणजे असा जर मला मुलगा असताना याला मी दूध पाजला असतं. आईचा भाव कोणता असतो? वात्सल्य भाव. मुलगा जर शाळेत गेला आणि थकून घरी आला आणि आईनं गालानं हात फिरवल्याबरोबर भाग गेला. आई ज्यावेळेस मुलाच्या गालानं हात फिरवती, आईचा वात्सल्य भाव. आणि नावी काका ज्यावेळेस आपल्या गालानं हात फिरवतो, त्याचा 40 रुपये भाव. ऐकताय ना? आणि मग तिने विचार केला, असं मुलगा असता तर मला मी दूध पाजलं असतं. पण ज्यावेळेस तिच्या बापाला पातळात घातलं बळीराजाला, ती म्हणजे अशा मुलाला दूध नाही, काय पाजलं पाहिजे? विष. म्हणून ती पुतना मावशी. चला, खूप विस्तार आहे. पुतना मावशीने देवाला उचललं, स्तनाला लावलं, देवानं दूध पेलं, रक्त पेलं, विषही पेलं. आणि मग पंचप्राण उडू आले. आणि मग तिने आक्रोश केला, मुच्चता मी मुच्चता. सोड सोड. देवानं सांगितलं परत माघारी. देवाला उचललं, वृंदावनामध्ये आले, स्वतःचं रूप प्रगट केलं. आणि मग देवानं तिचे पंचप्राण ओढले आणि तिचा प्राण त्वा संकादिकाची ने माने, सायुजू सोरसुदिदला पुतने, का विषयाचे निस्तान पाने, मारवाले तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देता न मनसी पात्र अपात्र, परी कैवल्याईसे पवित्र, वैर्याही दिदले आहो बक्यस्तन काल कुटम, जिघासया पायदापे साध्वी, लेबे गतिम धातृचिताम ततोन्यम, कमवा दयालु शरणम व्रजत. राक्षसीनं असल्यानं तिला देवानं काय दिला? मोक्ष दिला. असे देव पुन्हा बऱ्याच खोड्यात. आपला वेळ कमी. अजून तुमचे 5 मिनिटं घेऊ का? कोणाची इच्छा हातवरी करा बरं, कीर्तन बंद व्हा म्हणून. बरं उठा एखादी शांताबाई. अंगात मी बोलतात. आमच्या गावातले बचत गटाचे अध्यक्ष छबूबाई महाराज. छबूबाईची पगार झाली आणि घरला झालेली महेश दादा जातात आमच्या दारात आणि तिच्या अंगात आला. आहा आहा आहा. छबूबाईचे पैसे पडे माझ्या दारात. मला छबू काकू पुढे गेले, पैसे माझ्यात नावचे. छबू काकू पैशाकडे बघून म्हणून लागली, खाली काय पडलंय बघा बघा. तिचा मालक संगच होता, मला उचलून घेतलंय, चला चला. बरोबर आहे, हा जमलं. कारण महिला मंडळींचं प्रेम जास्त आपल्या भावावर असते. खात्यात मालकाचं आणि गात्यात 3 बाया दळायला बसल्या, ठकूबाई, सखूबाई आणि बकूबाई. आणि पहिलीनं सुरू केलं दळता दळता, आंब्याच्या गझाडा खाली भाऊ माझा दारू काढी, कोण्या मेल्यान माय केली चाडी, आली पोलिसाची गाडी. असा पोलिसाचा गुन्हा नाही गला नसान, माझा भाऊ पहिलवान असा झपकीला पोलिसा. असे भगवान परमात्मा रांगू लागले. आणि रांगताना काय करू लागले? गुडगा हात जमिनीवर ठेवला. जमिनीवर हात का ठेवला? चैतन्य महाराज आमचे 2 कारण सांगतात. पृथ्वी मातेला सांगितलं, बाई तू ब्रह्मदेवाकडे गेलतीस ना, विष्णूला सांगा अवताराला या. तो मी अवताराला आलो हे सांगण्याकरता जमिनीवर हात ठेवला. एक. आणि दुसरं कारण जमिनीला शबासकी देण्याकरता पृथ्वी माता. आपण पृथ्वीवर बुट घालून चलतो, विरी खोनतो, बोरं पाडतो, तरी पृथ्वी माता कधी नाराज होत. व्यसनी लोक राहतात तरी पृथ्वी माता त्यांना काय आतमध्ये घेत. क्षमा, तिला दुसरं नाव आहे क्षमा करणार. अशी पृथ्वी मातेला शबासकी देण्याकरता. व्यसन आधी सप्त्यातून एकच गुण घेऊन जा. आपले कोणीतरी व्यसन करीत असन तर काल्याचं कीर्तन झाल्याच्या नंतर तुमचं व्यसन इथं टाकून द्या, गळ्यात पवित्र माळ घाला, पंढरपूरची वारी करा, जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हे गुरुवारी आमचे मारुतराव महाराज दस्तापूरकर सांगायचे, शुद्ध माळ घालायची आणि पंढरपूरची वारी करायची. आता पेणारे बापू लय हुशार असतात, महाराजापेक्षा हे भिंगरी हाणारे हुशार. एक जण दारू पेलं आणि कॉलेज समोरून जाऊ लागलं. 2 मुलीचे भांडणं लागले. एक मुलगी म्हणली तुला असाच दारू पेतानावर भेटायला पाहिजे, ती म्हणली तुलाच भेटायला पाहिजे, ती म्हणली तुलाच, ती म्हणली तुलाच. ते पेणार म्हणलं लवकर सांगा मला पुढं जायचं कळतंय. पृथ्वी मातेवर जर हात का ठेवले तिला शबास केले. असे रांगू लागले. अनेक प्रकारचे गाराणे येऊ लागले. आता वेळ संपलेला आहे. गाराणे सांगा बया आल्या
गोकुळीच्या स्त्रिया आल्या, गोकुळीच्या स्त्रिया वा. असे अनेक प्रकारचे गाराण येऊ लागली. या पुढे या, सर पुढे या, साहेब या साहेब साहेब पुढे या, या समोर रस्ता करा जरा. हा, रस्ता करा साहेब. अशा गवळणी महाराज या साहेब या. गाराने सांगावया आल्या, गोकुळीच्या स्त्रिया आल्या, गोकुळीच्या स्त्रिया आल्या, गोकुळीच्या स्त्रिया आल्या. भारत माता की जय. वंदे मातरम. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. टाळी टाळी भजन करा. विठाला 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 विठ्ठला 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 विठ्ठला. गोपाळ कृष्ण भगवान की जय. हा, हा. विठ्ठला 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 विठ्ठला. हो हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.